आहे माझी घरी अनेक न करी तीर्थवृत्त वृत्त एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी श्री संत शबरी माता यांच्या प्रगट दिनानिमित्त चालत असलेला हा एक दिवसाचा उत्सव त्यानिमित्ताची कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या नगरीत आलेली सेवा सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 3 चरणाचा अभंग असून एकादशी पर प्रकरणातील असणारा अभंग आहे पंढरी पर प्रकरणातील असणारा अभंग आहे महाराज आजच्या अभंगात पंढरपूरच्या वारीचं आणि एकादशीचं आणि तिसरं नामाचं महत्व सांगतात विशेष पर्व काळ आहे आज गीता जयंती शबरी माता जयंती प्रगट दिन गीता एक सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आपल्यासाठी निर्माण झाला कसं जगावं हे आपल्याला गीता सांगते कसं वागावं रामायण शिकवते आचार रामायणानं दिला जगायचं गीतेनं शिकवलं आणि मरण भागवतानं शिकवलं कसं मरावं हे भागवत सांगत आहे राजा परीक्षितीचं 7 दिवसावर मरण आलं भीती वाटली त्याला मरणाची पण मरण म्हणजे काय हे भागवतानं दाखवून दिलं 7व्या दिवशी राजा परीक्षिती मुक्त झाला मरणाची भीती संपली परीक्षिती मृत्यू दिसा 7चा मुक्त झाला वाचा उच्चारिता भागवत मरण शिकवते आणि रामायण आचार शिकवते रामायणात आचार आहे भावानं भावासंग कसं वागायचं हे रामायण सांगते मुलानं आईवडिलांसोबत कसं वागायचं हे रामायण शिकवते कोणाला भक्ती करायची असेल भजनी मंडळी महाराज मंडळी
या लोकांनी मारुत्रायाकडे बघावं, मारुत्रायानं भक्ती शिकवली. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या शुभटा. या महिलेने कसं वागावं हे सीतेकडे बघून वागावं. 11,000 वर्षामध्ये प्रभू रामचंद्राला एकदा काम सांगितलं सीतामातेनं, एकदा त्याची प्रचिती मिळाली. 6 महिने लोकाच्या रानात जाऊन राहावं लागलं. शोक करत होती सीता अशोकाच्या वनात. कशी दुर्बुद्धी आठवली असेल, मालकाला काम सांगितलं, वनात येऊन बसावं लागलं. ज्या बाया रोज मालकाला काम सांगतात त्या कोण्या वनात जाऊन बसतात, इथल्या सोडून, मंडपाटल्या धरून. विठ्ठल सावत्र माईसाठी प्रभूनं 14 वर्ष 14 दिवस वनवास भोगला. सख्या माईसाठी काय केलं नसतं. पितृवचना कारणे आई वनवासा गेली. आचार्य रामायणामध्ये 11,000 वर्षामध्ये प्रभू रामचंद्रानं ग्रस्ती लोकांना रामाकडे बघावं. एकदा संसार केला त्याच्या लोकच जन्माला आले. रामायण आचार शिकवतंय आणि गीता ही जगायचं शिकवते, कसं जगावं. अर्जुनाला प्रश्न पडला होता, जगावं कसं, हे गीतेनं शिकवलं. भाऊ सख्खे, पण भावाभावामध्ये प्रॉपर्टीचा वाद. धन चांगले तितकंच असते महाराज, आणि धनाच्या माग 15 अनर्थ सांगितले, वाईट तितकंच. धनाच्या मागी कळी काळाचा लाग, म्हणून संग खोटा त्याचा. चांगले धन आहे आणि वाईटही धन आहे. सख्या भावाचा वाद, दोघाचा वाद झाला, पण त्याच्या वादामध्ये जगाचा फायदा होऊन बसला. कधी कधी मोठ्या माणसाच्या वादामध्ये दुसऱ्याचाच फायदा होऊन बसतो. शंकराचा आणि पार्वती आईसाहेबाचा थोडासा वाद झाला, कुरकुर झाली, काय नाही, शिल्लक कारणावरून. कैलासाहून जात असताना कैलासाला फिरत फिरत ब्रह्मगिरीचा पहाड लागला. आणि या पहाडाला एक गौतम ऋषी म्हणून नांदत होते. माळरान वैतीत आणलं तपश्चर्याच्या बळावर. ह्या साळी पेरायच्या, सगळे ऋषीमुनी दिवस मावळेपर्यंत जीव घालायचे. काय तप असेल त्या महाराजाचं. सकाळी साळी पेरावं, दिवस मावळता त्याचं खळं करावं, संध्याकाळी माणसं जीव घालावं. पार्वती बघ हो, ऋषी किती सात्विक आहे, सत्वशील आहे. अजून एकही या जंगलातला माणूस यानं उपाशी ठेवला नाही. पार्वती आई साहेब म्हणल्या, मी कैलासातला कवा माणूस उपाशी धाडला का, ह्याचं वर्णन करायला. एखाद्या वेळेस भक्ताचा महिमा भगवान सांगत असताना किंवा एखाद्या वेळेस बाहेरचं कोणाचं महत्व घरचे माणसं सांगत असताना कौतुकानं सांगू लागल्यास ऐकून घ्यावं, त्याचा आनंद मानावं. मला कसं मुजीना म्हणून तिथंच भांडत तुटावं. कधी कधी काही माणसं म्हणतात बघा, घरच्याचा इटन बाहेरल्याचा.
आई साहेब जर तापल्या बघत ते म्हणले किती सत्वशील आहे तर 17 वाऱ्या वर्णन करते. गणपती काय माते उद्या त्या ब्रह्मगिरीच्या पाडाला गाय घेऊन जा वळायला. तिथं मी आले गाय होऊन. मी त्या गौतमाच्या वापात पडल्यास मला हाणू नको. त्यानं हाणलं की त्याचं सत्व गेलं. पटलं की आले गाई घेऊन. पार्वती आई साहेब अशा वाप्यात गेल्यात. गौतम पाणी द्याले. दी दी म्हणाले. गाय जास्तच मध्ये चालली वाप्यात पाण्यात. वाळल्याला साडीचा तनीस घेतला आणि गाई लहाना गेली. दी असा ते तनीस अंगावर टाकल्याबरोबर गायीनं प्राण सोडला. मला हाणलं. सत्व हरण केलं. गोहत्येचं पातक लागलं मस्तकावर. शोक करायला लागले. नारदाची चक्कर आली. नारद म्हणले का दुःख करता. गोहत्येचं पातक मस्तकावर लागलं. म्हणले आता काय करावं. लय सोपं आहे म्हणले. गोदावरी गंगेचं स्नान केलं की गोहत्येचं पातक हरलं. नारदा गरीबाला गंगा कवा मिळेल आता. अरे मी आणून देतो म्हणले. काला दुःख करतो. ती गोदावरी गंगा शंकराच्या जटत होती बांधलेली. अंगाचा 10 वाला म्हणून जटत बांधली होती. आता ही कशी काढावं इथून. आले कैलासात. भगवान बाहेर होते. पार्वती आई साहेबांना पाहिलं. या या नारदा या. आदर सत्कार. नारायण नारायण नारायण. किती माणूस नाराज असू द्या. नारद आल्याबरोबर तो माणूस हसायचा. हास्यमुख करून. काही काही माणसाची एक सवय असते. आपल्यापासून समोरचा माणूस नाराज न झाला पाहिजे. किती नाराज असू द्या समोरचा माणूस आपल्यापासून खुश कसा राहिला असं वागायचं. आनंदित कसा राहायचा. नारायण नारायण. काय माते कुठे गेले भगवान. काय नारदा आपल्याला का विचारून जातात का. मोठे माणसं कुठं सांगून जातात का. स्वतंत्र असतात. कधी गेले. 4-8 दिवस झालं काही पत्ता नाही. हा तेच म्हणालो म्हणले. 8 दिवस झाले का. हो बरोबर आहे म्हणले. आता कशाला येईल घरला. कशाला येईल. काय झालं तुम्हाला माहित नाही का. काय अहो सगळ्या जगात चर्चा पसरली. तुमच्या कानावर कशी आली नाही. काय नारदा सांगा की. ना दुसरंच घर केलंय की. दुसरं हा बाईला सगळं सण होईल महाराज. पण दुसरी बाई सण होत घरात उभा धिंगाणा. येऊ दे म्हणल्या तुंबड्याला दाखवते. आता भगवान शंकराला आले. भगवान नारद निघून गेले. देरी काडी टाकू. ह्याचा धंदाच होता काडी लावायचा. विठाला विठाला काडी लावायचे. पण दोन्हीकडे गोड राहायचे. विठ्ठल आई साहेब लागल्या दनापट करायला. भगवान म्हणले काय भानगडे. नारदाची तर फेरी आली नसत. हेच येऊन गेले असतील गड्या. म्हणले एवढा धिंगाणा घालायचा. जेवायला बसले भगवान. दणकन पाट आणला. त्याच्यावर ताट आदळलं. पाण्याचा तांब्या. ही डोक्यावरली गोदावरी गंगा म्हणू लागली. एवढे मोठे भगवान शंकर. देवाला कोणतं नापट करीत असेल आणि शिवा देत असेल. पार्वती आई साहेब अशा पुढे बसून वाढायल्यात. तनतन करायल्यात. त्या बोलणं काय वटाण्याच्या अक्षिदा. तितक्या तिनं जटतून अशी मान काढून पाहिला. असं मुंडकवरी करून कोण आहे म्हणून. असे आजू काही कुठं कुठं फोटोवर आहे बघा. अशी मुंडकवरी केली. असं पाहिलं. पार्वती आई साहेबाला दिसली. माय सटवी मया मालकाच्या डोसक्यावर बसतीस. दमती आता दाखिती. घेतला वरवटा की दणकन हाणला. जटत घेतलं. मस्त काळात लागला धोंडा. जे राग आला शंकर आला. हे बी नको म्हणले आता आणि हे बी नको. हे आधीच रागीट गिराईक.
ते आगी शंकर. शंकरासारखं वैराग्यच कोणात नाही. तन 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 करीत ब्रह्मगिरीच्या पाडावर आले. दन दन जटाजे आपटायला लागले. गंगा खळ लागली वाहना. गंगा गौरी दोघी भांडवी संभ्यासी धाडिले वनात. सुरू झाला ह्याचा धिंगाणा. गंगा वाहत असताना नारदानं सांगितलं, गौतमा पहाडाला गंगा ओघ चाललाय. धावत गेले तिथं. गंगेचं स्नान करायचं. नारद क्रोधात दिसायले. भगवान शंकर गंगा वळवली अशी दक्षिणेकडे. स्नान करावं म्हणतात. गंगा तिथं गप झाली. त्याला गंगेचं बुड म्हणतात. वरी जटा आपल्याला इकडे गंगेचं बुड इकडे. तिथं स्नानाला गेल्यास गंगा गप झाली. माळाच्या पोटाला निघाली. त्याला गंगा द्वार म्हणतात. बाहेर पडली माळातून. तिथंही गप झाली. खाली कुशावर तिला निघाली. तिथं स्नानाला गेली. तिथंही गप झाली. जनस्थान म्हणजे नाशिक. नाशिकला निघाली. साष्टांग दंडवत टाकलं ना गौतमा. माते माझा स्वीकार कर. गौतमाचं पाप खाऊन पुढे निघाली. एका गौतमाचा फायदा झाला का सगळ्या जगाचा झाला? आणली कोणासाठी? एका गौतमासाठी. पण फायदा फेडीत पाप ताप पोकीत तिरीचे पादक समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. एका महाराजासाठी निघाली पण फायदा सगळ्या जगाचा झाला. विठाला एका पुंडलिक महाराजासाठी विटेवर ब्रह्म उभं राहिलं पण फायदा जगाचा. एकाच्या कैवारे उगवे बहुतांचे कुडे. फायदा जगाचा आहे सगळ्या. मोठ्याच्या वादात फायदा. तसं कौरवायचा आणि पांडवायचा वाद लागला. पांडव हाकलले राज्यात. देव गेले पांडवाकडे. अरे काय झाले? धर्म सांगायले. देवा भाऊ वाटणी मिळाय पाहिजे पण आम्हाला देत नाहीत. काय कारण घडलेला इत्यादी सर्व सांगितला. देवानं सांगितलं मी बोलून बघतो एकदा. जमलं तर जमलं. देव शिष्टायला आला. मोठा राजवाडा. मधल्या महालात बसलेले अशी मोठ्या खिडक्या. सगळे खिडक्यामध्ये बसलेले. प्रभूचा रथ आलेला दिसला. शकुनी मामानं सगळ्याला खुणवलं. हे वकील लय भारी होता घरात. ते आले. कोण? गवळ्याचं पोरग. भगवान परमात्म्याला गवळ्याचं पोरग म्हणत होते. देव कवात म्हणले नाहीत. तोंडावर एक बोलायचे महागारी एक बोलायचे. दुर्जन हे देवाला कधीच मानत नाहीत. लक्षात घ्या. आला देवाचा रथ गुडगुड गुडगुड गुडगुड. सगळेच बाहेर आले. महागारी काही बोला येते पण देखत काही चलत नसते. जवळ येणं ते भगवंताला बोलणं काय ते पुढी पुढी करणं देवाच्या की देवाला वाटा ह्याचा जीव मया कितीच आहे पण ते सगळा जाणतंय ना. किती मजावर भाव आहे ते. अंतरीचा साक्षी तुझं कळी सर्व. किती करू गर्व आता पुढे. किती जीव आहे ते इथं कळत आहे. विठाला हाताला धरणं. कृष्ण कृष्ण कृष्ण. देवाला बोलणं. सिंहासनावर देव बसलेच जाऊन. आता इथं काय देव किंवा जगाचा मालक ह्याचा ह्याचं वैभव. सगळे उभे राहिले बसले. चर्चा सुरू झाली. काय चलाले म्हणले तुमचं पांडवायचं? पंडूच्या मुलाचं आणि तुमचं काय चालतंय?
अरे त्याला काहीतरी खाला तरी द्या ना तुम्ही, राहायला बाकी काही नसल तर दोघं भाऊ वाटण्या करून घ्या. दुर्योधनानं सांगितलं कृष्णा वाटणीचं नाव काढू नका, वाटणी पाहिजे असेल त्याला, राज्य पाहिजे असेल तर आमच्या सोबत युद्ध करा म्हणाव. ज्याचा विजय होईल तो राज्यावर बसेल, पराजय होईल ते वनवास भोगेल. ह्याला हमी होती, आमच्याकडे बक्कळ लोकसंख्या आहे, कोण आहे, 5च भाऊ आहे. बाहुबळ अरे 5 जण होते पण तिकून कोण होत, देव होते ना, इकून कोण आहे भूत. तंग वातावरण सर. देव म्हणले अरे दुर्योधना युद्ध करणं बरं नाही, युद्धामध्ये हानी होते, जीवित हानी आहे, शारीरिक हानी आहे, आर्थिक हानी आहे, वित्त हानी आहे. युद्ध करणं म्हणजे सोपं आहे का, भांडण करणं सोपं आहे का. बोलणं सोपं असतंय पण पुढचा प्रसंग अवघड आहे. पुढे प्रसंग आले वाद नकोय. दुर्योधन सांगतो देवा ते काही बोलू नको, तरी कृष्ण परमात्मा म्हणतात अरे वाद नकोय म्हणतो, दोघं वाटण्या करून घ्या. राहायला वाटणे तुम्हाला द्या वाटत नसल नका देऊ जा, पण 5 गाव भिक्षा मागून खाला तरी द्या. 5 गावात भिक्षा मागून खातील मधुकरी. दुर्योधनानं सांगितलं देवा सुईच्या टोकावर बसल इतकी माती देणार नाही तर 5 गाव म्हणतात. या म्हणा पांडवायला उद्या रणांगणामध्ये आबकट ठोकायले, मांड्या काय वाजवाले, धोतर काय वडायले, दात काय खाले, कर 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 मोठी आवळायले. देव म्हण अरे शांत वय दुर्योधना, एवढा का गडबड करतोस, पांडव का तुझ्या पुढे येत का, काय मजा येतो का, काय नाव काढायला पांडवाचं तू एवढा गरम होतोस, पांडव दिसल्यास काय करतो, विठाला विठाला जा सांगा, माती देखील मिळणार नाही. राज्य पाहिजे असेल तर युद्ध करा म्हणाव, उद्याच्याला या म्हणाव युद्धाला. देव उठून उभे राहिले, दुर्योधन जवळ गेले, एक बस कृष्णा तू कोणाकडून राहणार आहेस युद्धात ते आम्हाला सांग, आम्हाला वाटणी सांगू नको, आता तुझी वाटणी करायची आम्हाला, तू कोणाकडून राहणार. देवानं सांगितलं एवढ्या फटकन निर्णय मी घेऊ शकत नाही, उद्याच्याला तुम्ही या द्वारकेला, मी तिथं सांगतो. हे देव होते, इथं सांगत बसत नाही. उठले देव, बसले रथात. ते शकुनी म्हणाले बघा मी म्हणलं होतं का नाही, ते तैचंच आहे, ते तिकडूनच सल्ला घेणार, तैचाच कैवार घेणार. हो हो खरंय खरंय, त्याची चर्चा. दुसरे दिवशी दिवस निघता दुर्योधन देवाच्या दरबारात. देव उठले नाही तो रक्त आले. अर्जुनाला आमंत्रण केलं होतं, अर्जुने आमंत्रित झाले, पण अर्जुन जरा लेट झाले. दुर्योधन आल्या विचार करू लागले आता हिची झोपच झाली नाही तर कुठं बसावं. आता खुर्च्या तर दोईकून होत्या, उशाला होत्या, बाजूला होत्या, पायथ्याला होत्या. आता ह्याच्या पायथ्याकून कसं बसावं. हे गवळ्याचं पोरग, मी कुठं राजा केवढा, हस्तिनापुराच्या राजाचा मुलगा आहे मी, राजपुत्र, धृतराष्ट्राचा मुलगा आहे मी. हे गवळ्याचं पोरग आहे, उग दूध विकून खाणार असं, उग जवळ पैसा झाला म्हणून मोठं झालं. काय खरं या गवळ्याच्या पोराचं, गाय विकून विकून मोठं झालेलं आहे. ह्याच्या कुठं पाय त्याला बसत असतात का. आजूकही काही माणसं देवाला मानित नाहीत, पूर्वी मानत नव्हते. दुर्योधनाच्या पुढं देव असून देवाला मानित नव्हता, धड धड देव दिसून.
आता ह्या लोकाला तर देवदृष्टीला दिसन, न मानतील काय नवले. विठ्ठल विठ्ठल मानल्यास सर्व काही असतंय, मानित नाही गेल्यास काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल अर्जुन आले, पाय त्याला बसले ना रिकामे, पाय दाबायला लागले. पायाला हात लावला की देवाला चेवाला. उठले देव, अर्जुनाला बोलत बसले, हे दात खाले बघा कसं कपटी आहे. ह्याच्या आधी मी आलो त्याला बोलत बसले, का कृष्णा अर्जुनाच्या आधी मी आलो, मला बोलता सोडून तिकडे बोलतो. देवानं सांगितलं, हो दुर्योधना, पण मला अगोदर अर्जुन दिसला म्हणून अर्जुनाला बोललो. तू आधी येऊन उपयोग काय? माझ्या माग बसलास तू. उषाचा आधी दिसतंय का पायथ्याचा आधी दिसतंय? हे कसं शक्य आहे? बरं ठीक आहे, काय मुद्द्यावर या. काय मुद्दा? तुम्ही कोणाकोण राहणारे सांगा, उद्या युद्ध करायचं. कोणाकोण राहू? माझी अशी वाटणी आहे, मी एकटा एकीकडे, माझं सैन्य, घोडे, शस्त्र, अस्त्र काय ते सगळे एकीकडे. मी पाहिजे का शस्त्र, घोडे, अस्त्र पाहिजे, सैन्य पाहिजे? ते ठरवा दोघांना. दुर्योधनानं सांगितलं, पहिलं तू सांग मग अर्जुन. तू आधी आलास ना, पहिलं तू सांग मग अर्जुन. अर्जुना वाट लागलं, कुठं म्हणतंय की दुर्योधन, देवा तुम्हीच राहा माझ्या. अर्जुनाचं हृदय असं खतखत करतंय. दुर्योधनाच्या वाणीतून शब्द निघून येते. दुर्योधन विचार करायला काय घ्यावं? हेच शस्त्र, सैन्य, घोडे हे सर्व भरपूर आहे. पुन्हा त्याच्या देवानं मुद्दा टाकला, मी ज्याच्याकडून राहील त्याच्या संग शस्त्र हातात घेणार नाही, अस्त्र हातात घेणार नाही. लय कधी प्रसंग आला तर दोन गोष्टी हिताच्या बोललवा. हे दुर्योधन म्हणला, हे तुम्ही काय करायचा निसता खाऊ घालायला, काहीच करणार नाही म्हणाले. सैन्यच बरं, देवा आम्हाला तुझं सैन्य द्या. ठीक आहे. अर्जुनाला आनंदच मावना. देवानं अर्जुनाकडे पाहिला, अर्जुना तुला, मला तुम्ही पाहिजे, मला कोणी नको, फक्त मला तुम्ही झालात, काम झालं माझं. देव सखा जरी जग अवघे कृपा कर, मला देव पाहिजे, दुसरं कोणी नको. झाली उद्याच्याला युद्धाची तारीख काढली. उद्या युद्धाला प्रारंभ आहे. तो आजचा दिवस आहे युद्धाला प्रारंभ, एकादशीचा दिवस. झाली सगळी तयारी. ह्या असं पटांगण ही जशी खारी आहे अशी रणभूमी होती युद्धाला कुरुक्षेत्रावर. सगळं साफ केलं, झाडं फिडं तोडून, कुठं वडे फिडे असतील त्या जेसीप्या नसतील तेव्हा हे सगळं साफ करून घेतलं पटांगण. आता उद्याच्याला युद्ध करायचे. सर्व सैन्य दिवस निघता महाराज उभा आलं. एकूण पांडवायचं सैन्य, डावीकूण कौरवायचं सैन्य. वाद्य वाजायले. शूर लोकांच्या अंगामध्ये अशी विरसनी दाटली. आनंद मावना. ते वाद्य वाजू लागल्यास तुतान्या, कोणी शंख फुकायले, ढोल धमामे, हाऊस मावना. आता युद्ध करायचंय. सळ 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 रक्त करायला लागलं त्याच्या अंगातलं. वीराच्या अंगामध्ये विरसनी असते आणि विरसनी गेली की मग त्याला कोणीच पुसत नाही. मग ती अशी रांडय मारी. विठाला विठाला अर्जुनानं सांगितलं, प्रभू आपला रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा करायचा. गेला रथ सररररररर. पृथ्वी थर 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 करायली. तो पराक्रम बघून आता काय होतंय की
शेष नारायण विचार करू लागले, पृथ्वी खाली टाकून वरी जाऊ काय बघायला काय झाले म्हणून. सत्य लोकातले लोक म्हणू लागले, काय भानगड झाली मृत्यू लोकात एवढा हलकल्लो. टाळ्या वाजू लागले, सावध व्हा. सत्य लोकात, स्वर्गात, कैलासात, पाताळात हाहाकार झाला. समुद्रातलं ते लाटा उसळायच्या, वरी आकाशाला लागायच्या. आकाशातल्या नक्षत्राचा सडा व्हायचा. धुमाकूळ सुरू झाली. तितक्यात रथ अर्जुनाचा मदत गेला दोन्ही सैन्याच्या. इकडं संजयाला सांगितलं होतं, संजया कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काय काय चलल ते तुम्ही जाऊन धृतराष्ट्राला सांगा. व्यासानं सांगितलं होतं. संजय हसले, काय म्हणले गुरु महाराज. धृतराष्ट्र तशा मूर्ख माणसापाशी मला नेऊन बसता का सांगायला. बोटा तोंडावर बोट ठेवलं. म्हणू नये, अरे मूर्ख का असं ना, पण राजा आहे की सत्ता त्याची आहे ना. विठ्ठल विठ्ठल. कुठं कुठं असं असतंय. एका गावाला सरपंच बिनविरोध काढला. नकोच म्हणले वाद, कोण्याच पार्टीचा माणूस नको. उगा वादावाद व्हायला सगळं गाव मातीत चाले. उगा गरीब घराण्यातला बिनविरोध सरपंच करू. गरीब घराण्यातला बिनविरोध सरपंच केला. आता काय बघायचंय, लोकाचा रानावर काम करून करून पोट भरायचं, पण ते सरपंच झाले. गावामध्ये वादळ सुटलं, अवकाळी पाऊस पडलं. ह्या लाईटचे खंबे काय पडले इकडं तिकडं. लाईट 8 दिवस गावात नाही. लोक गेले, सरपंच गावात लाईट नाही हो, दुरुस्त करायचं बघा ते जरसं. हो म्हणला, आता उद्याच्याला करतो, जाऊन सांगतो. दुसऱ्या दिवशी आपलं सकाळी उठलं, भाकर बांधून घेतली, निघालं नांदेडकड मधल्या रस्त्यानं. पायात जोडा. गाव आला की शर्ट अंगात घालायले, गाव गेले की अंगातलं काढायले खंद्यावर टाकायला. डोसक्याला पटका एवढं मोठं टोपलं ठुल्यावर कुणी कुणी लोंबायले. गेलं ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला. तिथं जाऊन म्हणाले, पोलीस साहेब, अहो चिप साहेब, आमच्या गावात काल वाऱ्यानं अवकाळी पावसानं लाईटमध्ये विस्कळीतपणा आलाय, तेवढी ती लाईट दुरुस्त करून द्या की. ते पोलीस म्हणले, अरे ते इथं सांगायचं नसतंय, ते लाईट ऑफिसला जाऊन बोलायचं असतं. कुठं काय करावं हे कळना. पण सरपंच राजा आहे ना, कसं बोलता, तसा असू दे, राजा आहे म्हणू नको, सांगतो आधी. सेवकी करावी सांगितली काम. बसले संजय सांगायले. धृतराष्ट्र विचारतात, आता संजय सांगतात. अर्जुनानं दोन्ही सैन्याकडे इकडं दृष्टी टाकली. अर्जुनाचं हृदय भरून आलं. सर्व सैन्य आपलंच आहे, दोन्ही बाजूला सगळे घरातलेच आहेत. युद्ध करावं कोणा सगळं, कोण आहे इथं लोकांचं, आपलेच आहेत सगळे. मामे मेहुणे भाऊ सासरे सगळं गणगोत दिसायले. पुतणे नाही. ज्या लोकांना आपल्याला लहानपासून कडवर वागवलं नग्न अवस्थेत, ते माणसं पुढे त्यानं खंद्या वावरले आपल्याला. आता त्याच्या बाणं कसे सोडावं. ज्यानं आपल्याला विद्या शिकवली असे द्रोणाचार्य समोर आहे, त्याच्या बाणं कसे सोडावं. देवा जेथीचा कृपा लाहिजे वरू, ते तेची म्हणे मी विचारू. तरी काय भस्मासूर नि अर्जुन म्हणे. माझ्यानं हे शक्य नाही. अर्जुनाचं हृदय भरून आलं. देवा हे पाप करायला मला तुमच्यापासून दूर करता का. पाप झाल्यावर देव जवळ येत नाही आणि पुण्य झाल्यावर देव जवळून जात नाही.
मला तुमच्यापासून लांब करायचं. धिक ते राज्य, नाही राज्यपद मिळालेलं बरं, भीक मागून जीवन जगल्यालं बरं, पण हे पाप करणं नकोय. काय पडले लोकांच्या मुंड्या म्हणून आपलं पोट भरणं नको. दिग्गजीने धिक्कार असो त्या राज्याला. देव विचार करू लागले, आपण केलं एक म्हणे, ह्याला तर निराळच वैराग्य झाले. हातातला बाण तर खाली पडला, बसले गालाला हात लावून. देव म्हणले, अर्जुना मूर्ख आहेस का, उठ घे धनुष्यबाण. अरे काय तुझा दरार आहे, तुझं नाव काढल्याबरोबर या कौरवायला अंतकरणामध्ये दचकी बसते. जसं गरुडा आला म्हणल्याबरोबर सर्प तोंड लपितात, तसा अर्जुन म्हणल्याबरोबर कौरव माना लपितात. खास तुझ्या पुढे ह्याची याची तयारी नाही, तू हे सोंग मानतो. इकडं धृतराष्ट्र विचारू लागले, संजया पंडूचे आणि माझे मुलं कुरुक्षेत्रावर गेलेत, काय चलाले त्या दोघांचा इतिहास ते मला सांग. त्यावेळेस संजय सांगतात, ऐका गीतेला प्रारंभ. 4 मुखातून गीतेचा जन्म झाला. कोण 4? हरिः ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. 1. संजय उवाच. 2. अर्जुन उवाच. 3. श्री भगवान उवाच. 4. चौघाच्या मुखातून गीतेचा जन्म झाला. त्यावेळेस संजय सांगू लागले धृतराष्ट्राला, तिथं संजयाची वाचा आहे. आता सगळ्याच्या वाचा तुम्हाला सांगत बसत नाही, आपल्याला पुढी करणे बहुत आहे. उग गीता जयंती, गीतेचा जन्म करायचा, गुलाल टाकायचा आणि पुढं चालायचे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय बोलतात, संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानेकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. अर्जुन उवाच. भगवान उवाच. आता शेवटचा अध्याय गीतेचा, 19वा अध्याय का शेवटचा? नक्की मला वाटलं 19वाच आहे काय. 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक सर्वजण म्हणा. यत्र योगीश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूति यत्र श्री विजयो तिर्मतिर्मम. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीता माता की जय. पार घुमाई पार घुमाई पार घुमाई भगवंतानं सांगितलं, अर्जुना तू कोण मारणार आहेस, तू कोण तारणार आहेस, मारता नाहीस, मारायला लावणारा नाहीस, मारणारा नाहीस आणि मारून घेणारा नाहीस. करता करविता मी आहे, करायला लावणारा मी आहे, करून घेणारा मी आहे आणि करणाराही मी आहे, तू नाहीस. अशा 700 श्लोकाचा उपदेश अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी देवानं खर्चिला. 700 श्लोकाचा उपदेश ती गीता. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्रे. म्हणून गीता पहा. गीतेचं अध्ययन करा, गीता जगायचं संगती कसं जगायचं ते. गीता भागवत करीती श्रवण. अजून काय अखंड चिंतन विठोबाचे रात्रंदिवस चिंतन करा. गळ्यात माळ घाला आणि पंढरपूरची वारी करा. महाराज तुमचं कसं आहे? महाराज म्हणले आमच्या घरी वारी आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी, म्हणून आणि कन करी तीर्थव्रत.
आम्हाला कोण्याही तीर्थाला जायची गरज नाही, सगळे तीर्थ पंढरपूरला गेलं की आम्हाला मिळतात. सगळ्या तीर्थाचं फळ आम्हाला मिळते का? सगळ्या तीर्थाचं माहेर घर पंढरी आहे. अनंत तीर्थाचे माहेर, अनंत रूपाचे हे सार, अनंत अनंत अपार तो हा कटेकर विटे उभा. धन्य धन्य पांडुरंग विठाला विठाला. सकळ दोषा होय भंग. तिथं दोष शिल्लक राहत नाहीत, माणसं मुक्त होतात. हा पंढरीचा महिमा आहे. तिवारी आमच्याकडे अनेक न करी तीर्थ. महाराज व्रत आम्हाला एकच व्रत आहे. हे बघा आज व्रत आहे. व्रत एकादशी व्रत एकादशी कर्ण उपवासी. गायना हरणी से मुखना, गायना हरणी से मुखना, गायना हरणी से मुखना, गायना हरणी से मुखना. दासी कर्ण उपवासी व्रत एकादशी कर्ण उपवासी. गायना हरणी से मुखना, गायना हरणी से मुखना, गायना हरणी से मुखना, गायना हरणी से मुखना. व्रत एकादशी. महाराज म्हणले आमच्याकडे एक व्रत आहे, ती एकादशी व्रत आहे. ते करीत असताना आम्ही असं करतो. दशमीला एक टाईम एकादशी निरहार, द्वादशीला एक टाईम करीन उपवासी. तर काही रोगी असतात, बाल असतात, वृद्ध असतात, या लोकाला होत नाही, काही एकादशी धरीत नाही. चूक आहे. होत नाही म्हणून एकादशी सोडू नका. उपाय काय? उपाय जल आहार घ्या. पाण्यावर होत नाही म्हणा दूध प्या, मेळ बसना. फळं खा, फळ आहार. तेवढ्या होत नसत राजगिऱ्याची दशमी, शेंगदाण्याची आमटी, काळी मिरी टाकून खुशाल खा. आता काही बरेच माणसं भगरीच्या भाकरी, हिरव्या मिरच्याचा ठेसा, ताकाचा मठ्ठा. एकादशीला कुठं भगर खातात? हिरव्या मिरच्या टाकू टाकू खालेत माणसं घुसळे. हिरवी मिरची खाल्या तुला काची एकादशी. विठ्ठल विठ्ठल. फळ आहार घ्या, करीन उपवासी. अजून काय करावं? गायीन हरणीसी मुखेनाम. अखंड देवाचं चिंतन करा. नुसता उपवास बी जमत नाही. उपाशी तर मग बरेच बिळामध्ये बकळ प्राणी उपाशीच आहेत. कोण नाही उपासी? उपास धरून भजन करा. गायीन हरणीसी मुखी नाम. कोणता नाम? नाम विठोबाचे घेईन मी वाचे. महाराज म्हणले बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आम्ही भजन करतो रात्रंदिवस. महाराज म्हणले अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा रखुमाई. जय जय रखुमाई. विठोबा रखुमाई. गीता जयंती पर्व काळ, शबरी माता प्रगट दिन पर्व काळ आणि एकादशी हा पर्व काळ त्रिवेणी संगम आहे. त्याच्यात भजन, पूजन, कीर्तन विशेष कार्य आहे. ज्या भाऊने हे वर्षात 7 दिवस करत होते, आता वरचीवर लग्नपूर्वीचे 16 दिवसाचे व्हायचे, मागून 5 दिवसाचे निघाले.
पुन्हा 2 दिवसाची निघाली. आता एका दिवसाची इकडं तिकडं, सकाळी गुणगुण, दुपारा डुमडुम, संध्याकाळी सामसूम. गेटकीन लग्न तशी गेटकीन सप्ती आहे. समाजाला वेळ कमी मला. आपण महिनाभरही करूत पण कोण येते, वेळ कमी. थोडे परी निरे 1-2 दिवसात मला वाटते. उद्याच्याला काला काला कोणाचंही कीर्तन काला सुनखेडकर. कालान तुका म्हणे कालान हाला, तुका म्हणे काला कोटे अभेद देखील. बऱ्याच भाविकांना उद्याही उपस्थित राहा. तसे आज आपण बहुसंख्येने उपस्थित आहेत, तसं उद्याही हजर राहावं, काल्याचे कीर्तन श्रवण करावं. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष आलाभ संत संगे. झालेली सेवा शबरी मातेच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरी आपुले.